ऐकल्याचा आवाज सकाळचे 6:30 वाजलेत। कोकणातल्या प्रत्येक घराजवळ असो आवाज ऐकू येतलो। चिमण्यांचं चिवचिड ऐकून मन कसं प्रसन्न होता। आणि इकडे सूर्यदेवतांनी सुद्धा आपलं दर्शन दिलेलं असा। जुलै महिना सुरू असा आणि 8 दिवसाले पाऊस योग नाही असा। तर आजच्या नाश्त्याचे बेद असा गुलमाची चटणी आणि भाकरी। तर त्यासाठी खोबरा किसून घेतलंय। चटणीचं साहित्य म्हणजे खोबरा, मिरची, लसूण, चिंच, मीठ आणि कोथिंबीर। गोलमो भाजून घेतलंय। गोलमो चटणी ही पण कोकणातली पारंपरिकच रेसिपी असा, कारण आमची आजी तेव्हा बनवायची, आई पण बनवायची आणि आताच्या पिढीत आम्ही पण बनवतो। चटणीसाठी घेतलेलं साहित्य मिक्सरमध्ये घातला आणि वाटून घेतलंय। छान बारीक चटणी वाटून घेतलंय। तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता। त्यानंतर वाटलेल्या चटणीत गोलमो घातले भाजलेलो आणि एकदा फिरवून घेतलंय। झाली तयार गोलम्याची चटणी। आणि एकदम झटपट होता, जास्त वेळ लागणार ना, 15-20 मिनिटात होता तयार। एकदम सुंदर लागता गोलम्याची चटणी आणि बरोबर भाकरी। दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा तुम्ही असं बनवू शकता। असेच माझ्या रोजच्या जीवनातले रेसिपीचे व्हिडिओज येत राहतले। त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा।